प्राप्त होतील यासाठी ती प्रभाग रचना केली जाते. आम्ही आपल्या निदर्शनात आणून देऊ की काही काही प्रभागांमध्ये त्या प्रभागाला जोडण्यात आलेले काही भाग हे त्या मूळ प्रभागापासून 5-5 किलोमीटरच्या अंतरावर. म्हणजे एखाद्या माणसाला त्या प्रभागातून त्या मुख्य प्रभागात जायचं असेल कामासाठी तर त्याला कमीत कमी 2 वॉर्ड ओलांडून त्या प्रभागात प्रवेश करावा लागतो. सर्वात महत्वाचं म्हणजे काय बेसवरती तुम्ही प्रभाग बनवतो. आमचं असं मत आणि आमचं असं ज्ञान आम्हाला सांगतं की ईबी प्रगणक गट हे आधार मानला गेला. पण जेव्हा तुम्हाला प्रगणक गट आम्ही मागितले तेव्हा तुम्ही प्रगणक गट देण्यास नकार दिला. आमचा तो लोकशाहीचा अधिकार आहे. प्रगणक गट देणं आणि आम्हाला माहिती असणं याच्यावर तर आमचा पुढचं प्लॅन आहे. आम्हाला जर आक्षेप घ्यायचे तर कशाला घ्यायचे. तुम्ही वॉर्ड बनवताना कुठला प्रगणक गट कुठे वापरलाय कसं म्हणणार. कशावर काहीच दिलेलं नाही. आणि जर प्रगणक गट दिलेला नाही तर मग तुमच्याशी कशावर चर्चा करायची. प्लस तुम्ही 10% अधिक आणि 10% कमी असा एक तुम्हाला कायदा दिलेला. कायदा सांगण्यात आलेला आहे की प्रभाग रचना करत असताना व्यवहार असेल तितपत. मग ठाणे शहरामध्ये प्रत्येक वॉर्ड हा 90%, 91%, 90%, 91%, 92% करण्यात आला. कळवा मुंब्रा प्रत्येक वॉर्ड हा 100%, 110%, 100%, 110% असं का. आणि गणित केलं लोकसंख्येचा गणिताचा ते केला तर तुम्ही आमच्या मुंबईत कळव्यातनं 4 नगरसेवक कमी करून ते ठाणे लावून टाकले. टोटल पॉप्युलेशन 18,41,488. नंबर ऑफ सीट्स 131. पॉप्युलेशन पर सीट 14,057. ऍव्हरेज पॉप्युलेशन 4 मेंबर वॉर्ड 56,228. ऍव्हरेज पॉप्युलेशन 3 नंबर वॉर्ड 42,171. परमिसेबल व्हेरिएशन 61,851. 50,750. हे लोएस्ट आहे मॅक्सिमम. परमिसिबल व्हेरिएशन मेंबर वॉर्ड 46,338 आणि 37,935. आता हे सगळं केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की कळवा मुंब्रा क्षेत्रामध्ये 4,75,522 म्हणजे 34 इतकी लोक नगरसेवक संख्या आली होती. 32 वर आणून ठेवली. मागच्या वेळेस मदान साहेबांकडे आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं जेव्हा निवडणूक जाहीर झाली होती. मदान यांनी मान्यता दिली होती आणि ठाणे महानगरपालिकेला आदेश देऊन पूर्ण नकाशा बदलायला होता. आता सध्याच्या कायद्याप्रमाणे जो कायदा मला समजतो निवडणूक आयोगाचा हस्तक्षेपच नाही. निवडणूक आयोगाने सांगितलं शासनाने करावं. शासन फेअर फ्री ट्रान्सपरंट असूच शकत नाही कारण का शासन इज रूल्ड बाय पॉलिटिकल पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी हॅज अ वेस्टेड इंटरेस्ट इन ऑल द इलेक्शन्स. We don't have any allegations or we don't have any objections regarding your uprightness. तुमच्या सत्सत विवेक बुद्धीबद्दल आम्हाला आमचा कुठलाही आक्षेप नाही. पण तुम्ही शासनाचे हस्तक आहात. त्यामुळे शासनाला जे योग्य वाटेल शासनाला जे सोयीचं असेल तोच निर्णय घेणार आणि तो निर्णय का राजकीय पक्षाच्या बाजूने असतो. त्यामुळे याच्यात फेअर फ्री ट्रान्सपरंट राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला आता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम या अधिनियमाच्या द्वारेच आपण निवडणुकीचे सगळे MMC 1949 त्यासोबत शासनाकडनं दिलेली सूचना किंवा मार्गदर्शक सूचना ते आपण वाचल्या पाहिजे एवढंच सांगतो. नाही आम्ही वाचल्या फक्त त्या तुमच्याकडनं अंमलात याव्या. 10 जून 2025 ची लेटेस्ट सूचना आहे त्याचे मार्गदर्शक तत्व देण्यात आलेले आहे. शासनाने प्रत्येक सांगितलं त्याच्यात कुठे विसंगती असेल ती बिलकुल आपण सांगावी. हेच सांगतो आम्ही सर तुम्हाला. म्हणजे आपल्याला सिटी साहेब आपण आला ते आमचं नशीब आहे. आपल्याला डायरेक्ट माहिती आहे म्हणून मी सांगितलं की तुझी वाणी आणि येऊर कुठलं जोडणार आहात तुम्ही मला सांगा. आपण तो वर्ल्ड वाईड मी परत एकदा याचं डिव्हिजन करा आणि आमचे कमी झालेले नगरसेवक का बळगाव मुंबईमध्ये लोक आलेच नाही. ते तुमचे करदाता नाही नगरसेवक कुठे कमी होतात. कमी होतात ना साहेब. कॅल्क्युलेशन मॅथमॅटिकल नाही सर कळवा मुंब्रा विधानसभेतले 2 नगरसेवक कमी झाले. ईबी ब्लॉकचा उपयोग करून तुम्ही कमी करून टाकले. म्हणजे ज्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन तुम्ही ठाणं बघितलंय
आमचं म्हणणं आहे त्याच मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन की कळवा मुंबरा दिवा बघा. तुम्ही ते करत असताना दिव्याला वेगळा नाही लावला, कळव्याला वेगळा नाही लावला, मुंबऱ्याला वेगळा नाही लावला. मुंबऱ्यामध्ये एक वॉर्ड कापण्यासाठी तुम्ही खाडीमध्ये खाडीच्या पलीकडचं पॉप्युलेशन खाडीच्या अलीकडे द्या. मग मोठी जाणार का खाडी महानगरपालिका वाढ घेण्याला मोठी वाढ नंबर काय तेव्हा आपल्यावर कुठलाही आरोप नाही. आमचं स्पष्ट मत आहे की हे पॉलिटिकल झालेलं आहे. ही प्रभाग रचना पूर्ण पॉलिटिकल मॅन्डेट एका पार्टीला मिळेल असं झालेलं आहे आणि त्याच्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा वापर होतो. आणि हे पत्र मी 4 महिन्यापूर्वी आपल्याला दिलेलं आहे. आपल्याकडे कदाचित माझ्या बरोबर मी आता मागवलंय पत्र. 4 महिन्यापूर्वी पत्र आपल्याला दिलेलं होतं. मी आपल्याला 4 महिन्यापूर्वी पत्र दिलेलं होतं की आपले काही अधिकारी एका हॉटेलमध्ये बसून पूर्ण प्रभाग रचना बनवतात. ती प्रभाग रचना बनल्यानंतर मग आपल्याकडे येते आणि शेवटी आपण अधिकारी त्यांचा कागदीवरती येतं त्याच्यावरती फक्त नजर देऊन आपण त्याला मान्यता देतात. आपल्या हेतूबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही. कोणी की हे आपल्याला आमचा आपल्याला आरोप नाही. आम्ही न्याय आणि आम्ही न्याय पक्षासाठी मागत नाही. आम्ही सर्वसामान्य नागरिकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं याच्यासाठी न्याय मागतोय. जोपर्यंत पूर्ण प्रभागाच्या सूचना तुम्ही ऐकत त्या पूर्ण प्रभाग तुम्ही शहराचा एक जो काही प्रॉब्लेम आहे तो समजून घ्या आणि नंतर वर्णवायचा. साहेब आमचं हे जनरल आहे ना. आता मी जसं नोकऱ्याचं बोललो तसा आता विक्रांत चव्हाण तुम्हाला वाढत त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला एकदा विचारल्यानंतर खासगी तसं सांगितलं Supreme Court has directed that go according to 2017. मग 2017 जर सुप्रीम कोर्टाने तुम्ही आम्हाला चर्चेमध्ये सांगितलं होतं तर मग 2017 ची प्रभाग रचना बदलली कशा? तुम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं का की 2017 प्रमाणे जा? सांगितलं होतं. एक मिनिट माझं पूर्ण झालं. त्याच्यावरची हे घेऊ द्या. असं माझं निवेदन यामध्ये काय आहे सर की जनरल जे सूचना आहे आम्ही सगळ्यांची नोंद घेतली जे काही आपला आक्षेप आहे. कारण आम्हाला या एका प्रश्नाचं उत्तर द्या ना सर. 2017 हे तुम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं सर. सुप्रीम कोर्टचा विषय नाही आहे यामध्ये. जे आपला जून 2025 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला काही मार्गदर्शक सूचना दिलेली आहे. त्या मार्गदर्शक सूचनेच्या आधारावर आपण पुढे गेलो आहे. सर 2 मिनिट सर प्लीज. आक्षेपांचे 2 प्रकार आहेत. जसे की आता आपण एकंदरीत हे जे संपूर्ण झालेली जी प्रक्रिया आहे त्याची विश्वासार्हतावर काही क्वेश्चन मार्क आहे. जे आपण सांगत आहे ते सगळे आम्ही पॉइंट्स नोट करतो. दुसरा सर 270 स्पेसिफिक आपल्याला आक्षेप प्राप्त झालेले आहेत. ते प्रभाग समिती निहाय आहे. जसे की आपण म्हणतात की त्या गावाची हद्द आम्ही चेंज केला आर्टिफिशियली किंवा रस्ता नदी नाला किंवा नैसर्गिक सीमा ती ओलांडून प्रभाग रचना आर्टिफिशियली क्रिएट करण्यात आलेली आहे. या स्पेसिफिक काही कंप्लेंट्स आहेत. सो ही सर एक स्टॅच्युटरी प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण ही प्रभाग रचना तयार करून जनतेसमोर आपण याला प्रसिद्ध केला. त्याबद्दल काही जनरल आणि काही स्पेसिफिक ही कंप्लेंट्स आणि आक्षेप येऊ शकतात. निश्चितरित्या एक आक्षेपच्या उत्तर देणे आमच्या कर्तव्य आहे आणि आम्ही बांधील आहोत त्याच्यासाठी. आणि कारण इलेक्शन कमिशनने नमुनाच तयार करून दिला आहे की प्राप्त झालेली आक्षेप त्याच्यावर आयुक्तांचा अभिप्राय प्रपत्र 12 मध्ये आणि नंतर समिती प्रमुख म्हणून सरांचा अभिप्राय प्रपत्र 13 मध्ये तोही आम्ही आपल्याला निश्चितरित्या अवगत करवणार आणि शेवटी हा निर्णयासाठी इलेक्शन कमिशनकडे सादर करू. सो आक्षेप जे आहे आपले त्याच्याबद्दल आमच्या काही म्हणणं नाही आहे. बट वी कांट एंटर इनटू क्वेश्चन आन्सर इथे. कारण ही सर एक संवैधानिक प्रक्रिया चालू आहे आणि म्हणून मी पुन्हा निवेदन करतो की जनरल जे कंप्लेंट्स आहेत आक्षेप त्याचाही आम्ही उत्तर देऊ आणि स्पेसिफिक जे आहे त्याचाही आम्ही उत्तर देऊ. आपण मला या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्टिव्ह नंतर इलेक्शनची प्रोसेस सुरू झाली आणि सुप्रीम कोर्टाने जे आम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की 2017चाच म्हणजे 131/2017 प्रमाणे वाढ रचना 2017 प्रमाणे करा. इलेक्शन कमिशनने आम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं.
सर मला कल्पना नाही आहे या विषयाची. आपण तपासून घ्या. ऑनरेबल सुप्रीम कोर्टने असा काही स्पेसिफिक डायरेक्शन आपण इलेक्शन कमिशनला विचारू. आणि ह्याच्यात इलेक्शन कमिशनची इन्व्हॉल्वमेंट किती आहे? इलेक्शन कमिशनचे इन्व्हॉल्वमेंट म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मार्गदर्शनाखालीच ही संपूर्ण प्रक्रिया होत आहे सर. तू समा पहिली गोष्ट आम्हाला ईबी हवे. आम्हाला ईबी कधी देणार हे तुम्ही आज किंवा उद्यापर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात द्या. आम्ही मागणी केलेली आहे. तसंच मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स प्रमाणे आम्ही आपल्याला सगळं मॅथमॅटिक्स पत्रात दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला मदान साहेबांनी न्याय दिला होता. मदान साहेबांनी बरोबर मॅप बदलून घेतले होते. आपण निवडणूक आयोगामध्ये ते सगळं पत्रव्यवहार आहे. सो यू विल हॅव टू स्क्रॅप डाऊन दिस प्रोसेस. कारण काय ईबीज दिलेले नाही, त्याच्या बाउंड्रीज क्लिअर केलेल्या नाही, त्याच्या नैसर्गिक बाउंड्रीज क्लिअर झालेल्या नाही. रेल्वे पलीकडची अलीकडची बाजूची एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. त्यामुळे गटविस्तांना कोणाची परमिशन सगळं होण्याची हे नाहीये. तर एकंदरीतच आमच्या एकंदर या प्रभाग रचनेमध्ये प्रचंड राजकीय हस्तक्षेप झाल्या कारणाने ही प्रभाग रचना ही ठाणेकरांना न्याय देणारी नाही. त्यामुळे आमचे एक आक्षेप आहेत. याची सुनावणी परत एकदा आपण घ्यावी आणि आमचा विश्वास आहे. कारण का संजय सेठी यांना ठाण्याची ओळख आहे. म्हणून कोकणी पाडा आणि येऊर हे दोन सांगितल्यावर त्यांच्याही डोक्यात लक्ष प्रकाश पडला असेल की कोकणी पाड्यातनं ते जाऊ शकतात. त्यानंतर ते चांगले बॉडी बिडी चांगली आहे, व्यायाम नियम करतात 7-10-15 किलोमीटर ते जाऊ शकतील. पण सर्वसामान्य माणूस कोकणी पाड्यातनं येऊरला जाऊ शकत नाही. कसे जायचे हे देखील ठाणे महानगरपालिकेने. आणि तुम्ही एका कोळीवाड्याचे 2 कोळीवाडे करता. मग त्यांना मुंबईप्रमाणे FSI पण द्या ना. तो FSI पण द्या ना. जर एवढंच तुम्हाला गावांबद्दल प्रेम आलंय, 2 गावात असाल तर गावठाणाचा जो FSI मुंबईमध्ये कोळीवाड्यांना दिलाय तो ठाण्यामध्ये पण द्या. तेव्हा हे सगळ्यावरती आमचा आक्षेप आहे. आम्ही आपल्याला पत्र देतोय, सगळ्यांच्या वतीने पत्र देतोय आणि आपण त्याचा विचार करावा. अरे तू नगरसेवक होणार नाही म्हणावं. नाही, आयुक्तांच्या उत्तराची काय वाट आम्ही बघणार नाही. काय आयुक्त किंवा तिथे समोर बसलेले जे अधिकारी ते शासनाचे प्रतिनिधी आहेत. शासनाचा प्रभाग रचनेवर प्रचंड दबाव आहे आणि त्यामुळे प्रभाग रचना ही नागरिकांना न्याय देण्यासाठी नाही तर राजकीय पक्षांच्या सोयीसाठी बनवलेली आहे. प्रभाग रचना करताना निवडणुका हा जरी डोळ्यासमोर ठेवला तर त्याचा केंद्रबिंदू हा जनता म्हणजे नागरिक मानला गेला पाहिजे. तुम्हाला नगरसेवक नाही बनवायचे तर प्रभाग रचनेद्वारे जनहितासाठी करण्यात येणाऱ्या कामांची सोयीसुविधा कशा नागरिकांना उपलब्ध होतील याच्यासाठी प्रभाग रचना केली जाते. पण ह्या प्रभाग रचनेमध्ये जे मूळ ज्याला प्रगणक गट म्हणतात की ज्याद्वारे लोकसंख्या निश्चित केली जाते ती आम्ही मागायला गेलो असतो. ज्याच्या आधारावरती प्रभाग रचना झाली आहे ते देण्याचाच नकार दिला. जर ते प्रगणक गट जर समजले नाही तर कसं काय होणार. दुसरी गोष्ट, ठाणे शहरामध्ये वॉर्ड बनवताना एक अधिनियमामध्ये सूट देण्यात आलेली की तुम्ही 10% अधिक किंवा 10% जास्त म्हणजे 100 जर तुम्ही पकडलं तर तुम्ही 90चा एक नगरसेवक करू शकता किंवा 110चा एक नगरसेवक करू शकता. पण ह्याच्यामध्ये मी हे पत्र दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ठाणे शहरामध्ये बनवत असताना सगळीकडे 90% जवळपास नगरसेवक आणून ठेवले म्हणजे लोकसंख्या. आणि तेच कळव्याच्या पुढे गेलं की जिथे साधारण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होतं तिथे मात्र 110% पार नियम मोडून 111% सुद्धा लोकसंख्या धरलेली. त्यामुळे ह्या पूर्ण प्रक्रिया ही राजकीय सूडबुद्धीने राजकीय अभिनिवेशाने बनवण्यात आलेली आहे. जो कॉमन न्याय धरला जातो की निवडणुका या फ्री फेअर ट्रान्सपरंट झाल्या पाहिजेत हा कुठेही प्रभाग रचनेत दिसत नाही. ही प्रभाग रचना ही वोट चोरीपेक्षा भयंकर आहे. ही नगरसेवक चोरी करण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे. आधीच नगरसेवक चोरण्याचे प्रकार किती चालू आहेत ठाण्यामध्ये आपल्याला माहितीच आहे. यात काही वेगळं सांगायला नको. पण आता मात्र प्रशासनाला निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रभाग रचनेच्या माध्यमातून आपली राजकीय सोय करण्यासाठी म्हणून ही प्रभाग रचना केलेली आहे असं आज सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुख लोकांनी सांगितलेलं आहे. आमचा या पूर्ण प्रभाग रचनेलाच आक्षेप आहे. तसंच
प्रभाग रचना जाहीर झाली, आक्षेप मागवले. त्या दिवसात होते गणपती. लोकांनी आक्षेप कधी घ्यायचे? म्हणजे लोक गावाला गेली होती ती काल परवा लोक गावावरनं आलेली आहेत. तर आक्षेप घेण्यासाठी अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही वॉर्ड बनवला कसा हीच माहिती द्यायला तयार नाही तर मग आक्षेप कशावर घ्यायचे? त्याच्यामुळे आम्ही असोत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, शिवसेना असोत, मनसे असोत, काँग्रेस आहेत, सगळे प्रमुख राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली आहे की ठाण्यातली प्रभाग रचना ही एका राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने प्रशासनाला हाताशी धरून केलेली प्रभाग रचना आहे आणि त्याच्यावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे, कारण का ठाणेकरांच्या हिताच्या विरोधात. सर, संजय शेट्टी देखील या संपूर्ण बैठकीला होते. आपण विश्वास व्यक्त केला संजय शेट्टींना संपूर्ण ठाणे मान्य. असं मी संजय शेट्टींना साधा प्रश्न विचारला की येऊर गावाला, येऊर डोंगरावर आहे, कोकणीपाडा म्हणजे टिकुजिनी वाडीचा भाग जोडण्यात आलेला आहे. येऊर आणि टिकुजिनी वाडीवरनं जाणार कसे? 4 डोंगर चढून? म्हणजे त्यांना माहिती आहे कोकणीपाडा कुठे हे पण संजय शेट्टींना माहिती आहे आणि येऊर गाव कुठे ते पण त्यांना माहिती आहे. कसं जाणार? कोलशेत गाव, एक गाव, त्याचे 2 तुकडे. कोळीवाडा, ठाण्यातला कोळीवाडा, एक गाव 2 तुकडे. सिद्धार्थनगर मागासवर्गीय वार्ड, त्याच्या मागासवर्गीयांमध्ये 2 तुकडे. म्हणजे मागासवर्गीयांनाही न्याय मिळू नये म्हणून प्रभाग रचना करता तुम्ही. प्रभाग रचना करत असताना सामाजिक समतोल साधला गेला पाहिजे. हा एक संविधानाने दिलेला नियम आहे. ही सामाजिक समतोल न राखता तुम्ही SC ST पण वॉर्ड, म्हणजे आपल्याला सोयीचं कसं होईल याच्यासाठी प्रशासनाने त्यांनी एका राजकीय पक्षाला मदत केली. सर, जिथे 2 कोळीवाडी झाले त्या ठिकाणी FSI पण द्या अशा प्रकारे मागणी. हा, जसं मुंबईमध्ये कोळीवाड्यांना गावठाणाचा वेगळा FSI आहे, तो द्या ना ठाण्यातल्या गावठाणाला. एवढंच जर तुम्हाला प्रेम आलंय की 4 वॉर्ड आम्ही एका कोळीवाड्यात नेलेत तर मग त्यांना FSI पण द्या ना. एक गाव तोडतात का कुठलं? त्यांची लोकसंख्या काय? कोलशेतची लोकसंख्या काय? 20,000च्या वरती नाही. तुमचा वॉर्ड 40,000चा आहे. कोलशेतला एक नगरसेवक का नाही दिला? मग हे फक्त राजकीय सोयीसाठी आणि इतर पक्षांच्या वरती राजकीय सूड उगवण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे. आता मी निवेदन तुमच्या हातातच देतोय. या निवडणुकीमध्ये गणित दिलेलं आहे की कुठल्या गणिताने तुम्ही चुकलेले आहेत. एका वॉर्डात किती, सगळं जे निवडणूक लोकसंख्येचे निकष जे आहेत ते दिलेले आहेत. त्याच्यात वॉर्ड दिलेले आहेत की काही वॉर्डमध्ये 111% वॉर्ड झालेला आहे, काही ठिकाणी 89% वॉर्ड. 89% वॉर्ड बनूच शकत नाही, तो कायद्यानेच परमिसिबल नाही. 111% वॉर्ड बनूच शकत नाही, तो कायद्याने परमिसिबल नाही. म्हणजे कायद्याने परमिसिबल नाही ते ठाणे महानगरपालिका करतं. आपण या संदर्भात जर ही हरकती तुमच्या त्या नोंदवल्या त्या जर मान्य केल्या गेल्या नाहीत आणि वॉर्ड पुन्हा आहे तेच रेटून दिले तर तुमची भूमिका काय असेल? आमचा आजही न्यायदेवतेवर विश्वास आहे, भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आम्ही न्यायाला जायचं. जनतेची लढाई आहे. एक तर ठाण्यात पाणी नाही, रस्त्याचं वाटोळं झालेलं आहे, कचरा कुठे जात नाहीये, वाहतूक कोंडी निर्माण झाली आहेत आणि ह्या वॉर्ड रचनेनंतर तर वाटोळं होणार आहे. कारण का जर समतानगर मध्ये गटर करायचं असेल तर एकाला जावं लागेल वागळे स्टेट प्रभाग समितीत, दुसऱ्याला जावं लागेल लोकमान्य नगर प्रभाग समितीत आणि तिसऱ्या जावं लागेल वर्तक नगर मध्ये. म्हणजे एका समतानगरच्या नागरिकाने किती वार्डात जायचं, किती प्रभागांमध्ये फिरायचं. त्यामुळे कायद्याने जो शब्द वापरलाय व्यवहार आणि संलग्नता हे दोन्ही शब्द गाळून ही प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. ओके.